Welcome to fourth AV, part number 4 of SOP, Statement of Purpose, second example of SOP. You are an avid animal lover. You have a pet dog and some lovebirds at home. You are extremely fond of them. You have been a member of Bird Watchers Club. You have going on a safari. You have taken care of orphan animals or animals who are hurt in school. You love biology. You wish to make a career in this field. The University of Cambridge offers an excellent course or program which would boost your career. Make a statement of purpose which will help you to get admissions to this university. तर एक SOP ह्या ठिकाणी आपल्याला बनवायचं आहे की जे थोडंसं वेगळ्या अंगाने आलेलं आहे. यू आर ॲन ॲव्हिड ॲनिमल लव्हर. अतिशय तुम्ही प्राण्यांची चाहते आहात. खूप प्रेम आपण अतिप्रेम आपण त्या प्राण्यांवर करतायत. यू हॅव अ पेट डॉग. तुमच्याकडे स्वतःचं एक पाळीव कुत्रा आहे. सम लव बर्ड्स ॲट होम. तुमच्या घरी काही पक्षी पण आहेत ज्या पक्ष्यांवर तुमचं अतिप्रेम आहे. यू आर एक्स्ट्रीमली फॉन्ड ऑफ देम. तुम्हाला ते खूप प्रचंड आवडतात. त्यांच्यावर खूप तुमचं प्रेम आहे. यू हॅव बीन अ मेंबर ऑफ बर्ड वॉचर्स क्लब. तर बर्ड वॉचर क्लबचे आपण सदस्य आहात. यू हॅव लव्ड गोईंग ऑन अ सफारी. तुम्हाला त्या ठिकाणी जंगल सफारी करायला आवडतं. यू हॅव टेकन केअर ऑफ ऑर्फन ॲनिमल्स की जे यू हॅव टेकन केअर ऑफ ऑर्फन ॲनिमल की जे पोरके आहेत अशा प्राण्यांची तुम्हाला काळजी वाटते. ऑर ॲनिमल्स हू आर हर्ट की जे जखमी आहेत अशा प्राण्यांबद्दल आपल्याला खूप चिंता वाटते. इन स्कूल यू लव्ड बायोलॉजी. आणि शाळेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी बायोलॉजी तुम्हाला खूप आवडायचं. यू विश टू मेक अ करिअर इन दिस फील्ड. आणि म्हणून तुम्हाला ह्या फील्डमध्ये करिअर करायचं आहे. The University of Cambridge offers an excellent course or program which would boost your career. तर अशी एक संधी आपल्याकडे आलेली आहे की केम्ब्रिज विद्यापीठ जे आहे त्या केम्ब्रिज विद्यापीठाच्या माध्यमातून तुम्हाला असा एक कोर्स करता येतोय की जो तुमच्या ह्या करिअरसाठी अतिशय पोषक आहे, उपयुक्त आहे. मेक अ स्टेटमेंट ऑफ पर्पज विच विल हेल्प यू टू गेट ॲडमिशन टू दिस युनिव्हर्सिटी. तर अशा ह्या एक केम्ब्रिज विद्यापीठात तुम्हाला ॲडमिशन मिळवायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एक SOP तयार करायचा आहे. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला स्टेटमेंट ऑफ पर्पज त्या ठिकाणी तयार करायचं आहे. याला म्हणायचं आहे उद्देश विधान. की तुम्हाला कशा पद्धतीने ॲडमिशन मिळण्यासाठी तुम्ही तुमचं काय कौशल्य तुम्ही पणाला लावतायत ते बघूया आपण ह्या ठिकाणी काय नेमकं आपल्याला करायचं आहे. आय एम ॲन ॲव्हिड ॲनिमल लव्हर. आय एम ॲन ॲव्हिड ॲनिमल लव्हर. आय हॅव अ पेट डॉग. तर तुम्ही स्वतः त्या ठिकाणी वर्णन करतायत की मला प्राणी अतिशय आवडतात. आय हॅव अ पेट डॉग अँड सम लव बर्ड्स ॲट होम. काही पक्षी आमच्याकडे आहेत, काही पेट डॉग्स आमच्याकडे आहे. आय एम एक्स्ट्रीमली फॉन्ड ऑफ देम. मला ते खूप प्रचंड आवडतात. आय हॅव बीन अ मेंबर ऑफ बर्ड वॉचर्स क्लब. आय हॅव लव्ड गोईंग ऑन अ सफारी. आय हॅव टेकन केअर ऑफ ऑर्फन ॲनिमल्स ऑर ॲनिमल्स हू आर हर्ट इन स्कूल. आय लव्ड बायोलॉजी. आय विश टू मेक अ करिअर इन दिस फील्ड. आणि ह्या फील्डमध्ये मला करिअर करायचं आहे. आय सीम टू हॅव अ टॅलेंट फॉर सॉल्विंग प्रॉब्लेम्स. तर त्या ठिकाणी माझ्याकडे चांगले टॅलेंट आहे, एक कौशल्य आहे, ज्ञान आहे की समस्या मी सोडवू शकते. आय एम पर्टिक्युलरली सक्सेसफुल विथ प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स. इट इज बिकॉज आय एम अट्रॅक्टेड टू देम. मी असे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सोडवू शकतो की इट इज बिकॉज ऑफ आय एम अट्रॅक्टेड टू देम. एव्हरी प्रॉब्लेम इज लाईक अ फन गेम फॉर मी. आणि प्रत्येक समस्या जी आहे ती मला एक खेळकरपणाचा आनंद त्या ठिकाणी देत असते. Whether it is finding the best provision for an enzymatic reaction or finding a potential treatment for cancer, it is something that I am always excited to do and I do with great pleasure. तर अशा प्रकारचे काही जे प्रॉब्लेम्स आहेत, कॅन्सरसारखे प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व करण्यासाठी मला खूप त्या ठिकाणी प्रयत्न करावा असं वाटतो. ॲज आय ग्रो आय स्टार्ट अंडरस्टँड द पोटेन्शियल फायनान्शियल ॲडव्हान्टेज ऑफ बिंग एबल टू सॉल्व प्रॉब्लेम्स इन मेनी हाय प्रॉफिट इंडस्ट्रियल फील्ड्स. तर अशा अनेक हाय प्रॉफिट इंडस्ट्रियल फील्डमध्ये त्या ठिकाणी ह्या गोष्टींचा फायदा जो आहे त्या ठिकाणी तो मिळवू शकतो. ते प्रॉब्लेम मी सॉल्व करू शकतो. बट आय हॅड बायोलॉजी इन माय जीन्स. माय पॅरेंट्स आर बोथ बायोलॉजिस्ट अँड माय डॅड इज मोलॅक्युलर जेनेटिस्ट. तर माझे पालक जे आहे ते पण बायोलॉजिस्ट आहेत. माझे वडील आहे ते मोलॅक्युलर जेनेटिस्ट आहेत. इवन दो दे वॉन्टेड मी टू बिकम अ डॉक्टर ऑर अ लॉयर इन हायस्कूल. आय वॉज मोर इंटरेस्टेड इन सेल्स दॅन एनिथिंग एल्स. पण वडिलांची अपेक्षा आहे डॉक्टर किंवा लॉयर बनावं, परंतु मी मात्र त्या ठिकाणी
जे मोलॅक्युलर सेल्स आहेत त्या बाबतीत मला अभ्यास करायचं माझी आवड आहे. द युनिव्हर्सिटी ऑफ केम्ब्रिज ऑफर्स अन एक्सलंट कोर्स ऑर प्रोग्राम विच वूड बूस्ट माय करिअर. तर केम्ब्रिज विद्यापीठाने हा अतिशय छान कोर्स त्या ठिकाणी डिझाईन केलेला आहे की ज्यात करिअर करायला त्या ठिकाणी निश्चितच मला आवडेल. सो हिअर आय एम आफ्टर 4 years of molecular biology and genetics major. I am applying a PhD position at one of the top institutes in the world. आणि इथे त्या ठिकाणी मी 4 वर्षाचा मोलॅक्युलर बायोलॉजीचा जो कोर्स आहे तो त्या ठिकाणी मी पूर्ण केलेला आहे. आय एम अप्लाइंग अ PhD पोझिशन ॲट वन ऑफ द टॉप इन्स्टिट्यूट्स इन द वर्ल्ड. आणि आता सध्या मी PhDसाठी त्या ठिकाणी अप्लाय करते आहे या सगळ्या जगातल्या मोठ्या विद्यापीठामध्ये, मोठ्या संस्थेमध्ये, with an ambition to become one of the world's best scientists, unraveling hidden wonders of the world of biology. आणि एक चांगलं शास्त्रज्ञ म्हणून त्या ठिकाणी मला नाव कमवायचं आहे आणि ह्या बायोलॉजीमधलं हे काम मला पूर्ण करायचं आहे. आय वॉन्ट टू heal the birds and animals and would like to study cell mutation in various species. तर त्या ठिकाणी असे अनेक पक्षी प्राणी त्यांना मला बरं करायचं आहे. द आयडिया ऑफ scientific discovery, the idea of finding something new, even discovering a protein interaction or a new control mechanism, both of which may be used for treatment in even curing animals. तर ही एक पद्धती आहे ट्रीटमेंट देण्याची प्राण्यांसाठी. तर एक शोध आहे. पुश मी फॉरवर्ड इवन वेन आय एम व्हेरी टायर्ड. आय रियलाइज दॅट being a good scientist takes more than just a good theoretical background and skillful hand, which my mentors believe I have. It takes breaking through emotional barriers. तर एक चांगला मार्गदर्शकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मी हे चांगलं बॅकग्राऊंड जे आहे ते मिळवू शकते असं ते म्हणत आहे. इट टेक्स breaking through emotional barrier, keeping personal life separate from the academy and heading towards the discovery of full speed at all times. तर जे वैयक्तिक जीवन आहे ते बाजूला ठेवून त्या ठिकाणी मी माझं करिअर जे आहे ते मला करायचं आहे. काही ज्या भावनिक गोष्टी आहेत त्या अडथळे मी बाजूला करून त्या ठिकाणी निश्चितच त्या ठिकाणी मी चांगलं काम करेल. नो मॅटर व्हॉट इज वेदर इज. आय ऑल्सो रिअलाइज दॅट अ नॉन-सीझिंग सेल्फ डेव्हलपमेंट इज अन इंडिस्पेन्सिबल पार्ट ऑफ बिंग विक्टोरियस ॲज अ स्पेशलिस्ट. आणि मला हेही माहिती आहे की नॉन-सीझिंग सेल्फ डेव्हलपमेंट इज अन इंडिस्पेन्सिबल पार्ट ऑफ बिंग विक्टोरियस ॲज अ स्पेशलिस्ट. तर स्पेशलिस्ट बनायचं असेल तर त्या ठिकाणी अपरिहार्यपणे स्वयंविकास जो आहे तो महत्त्वाचा आहे. One has to find the inherent weaknesses and fix them, upgrading to discovering making machine. What I believe I am or at least about to become as a scientist. एक सायंटिस्ट म्हणून त्या ठिकाणी मला काम करायचं आहे, चांगलं बनायचं आहे. I am profoundly interested in the world of intracellular signaling and its connection with the cell cycle in animals and birds. तर एक शोधाचा हा प्रकार आहे आणि त्या ठिकाणी इंट्रासेल्युलर सिग्नलिंग की जे आंतरपेशीय सिग्नलिंग सिस्टीम आहे त्याच्यावर मला काम करायचं असं ते म्हणत आहे. द हायली स्पेसिफिक रिले ऑफ इन्फॉर्मेशन प्रोसेस फ्रॉम द आउटसाइड ऑफ अ सेल डीप इन टू इट्स न्यूक्लियस इंट्रिग्स मी. इट इज फॅसिनेटिंग हाऊ सिग्नल कॅस्केड्स फंक्शन्स अँड हाऊ दे मॅलफंक्शन लिडिंग टू कॅन्सर. तर कॅन्सर कसा होतो आणि त्या पद्धतीने त्या पेशींचं विभाजन हे कसं आहे त्याविषयीचा अभ्यास त्याला करायचा आहे. आय होप माय कॅन्डिडेचर विल बी ॲक्सेप्टेड बाय द युनिव्हर्सिटी ऑफ केम्ब्रिज अँड आय विल इमर्ज ॲज अ ग्रेट बायोलॉजिस्ट टू हील अँड क्युअर द स्पीचलेस स्पेसिस. तर तो अपेक्षा करतो आहे की माझं ॲडमिशन जे आहे, उमेदवारी जी आहे ती विद्यापीठाने स्वीकारावी आणि त्या पद्धतीने एक चांगला बायोलॉजिस्ट बनण्याची संधी मला मिळावी आणि कुठेतरी एक चांगलं काम करण्याची मला इच्छा आहे. तर त्यासाठी त्या ठिकाणी हा जो SOP आहे ह्या SOP त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण केलेला आहे. तर हा SOP जो आहे तो आपण बघितला इथे या पद्धतीने हा SOP जो आहे तो आपण पूर्ण केलेला आहे.